नमस्कार. आज आपण करणार आहे तर रेस्टॉरंटमध्ये गेलं की ऑर्डर केलं जाणारा जिरा राईस आणि मिक्स डाळ तडका. ते ही झटकीपट कोणी करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने. आणि जिरा राईस एक झटकीपट होते, 10 मिनिटांमध्ये तयार. रेसिपीला सुरुवात करू. ही मिक्स डाळ घेतलेली आहेत, आपल्या घरातल्या डाळ मिक्स करून घेतल्या किंवा दुकानात आणू शकता. जे फायदे आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. मसुराची, मुगाची, उडदाची डाळ घेतलेली आणि चणा डाळ पण घेतले. 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवायचं. 1 वाटी डाळ असं तर 4 वाटे पाणी टाकायचं. आणि त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या गाया टाकल्या, तर छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि एक मिडियम साईजचा टमॅटो टाकला. असं 4 तुकडे करून टाकलं तरी चालत आहे. थोडंसं मीठ टाकायचं आणि मिडियम गॅसवरती 6 शिट्ट्या करून घ्यायचं. त्याच्या डाळ शिजती तोपर्यंत जिरा राईस करू. 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि 1 चमचा तूप टाकायचं. त्यामध्ये 2 तेजपत्त्या आणि 1 छोटा चमचा जिरे टाकायचे. जिरे चांगले फुलल्यावर त्यामध्ये तांदूळ टाकायचे. तोपर्यंत टाकायचे नाही. धुवून घेतलेलं तांदूळ येतं. 2 वाटे तांदूळ आहेत, भिजत घातलेले आहेत, फक्त धुवून घेतलेले येतं. 1 मिनिटासाठी तुपामध्ये तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं बारीक गॅसवरती. 2 वाटे तांदूळ म्हणलं की 4 वाटे गरम पाणी टाकलेलं गरमच पाणी टाकायचं, कारण तांदूळ गरम आणि पाणी थंड टाकायचं नाहीये. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे तेजपत्ता काढून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करायचं. उकळी आली की त्यावरती अर्ध झाकण ठेवून मिडियम गॅसवरती 5 मिनिटासाठी शिजून द्यायचं. अर्ध झाकण ठेवायचं म्हणजे त्यामधलं पाणी बाहेर येत नाहीये. 5 मिनिटासाठी शिजून घेतलेलं आहे, त्यामधलं बरंच पाणी आता कमी झालेलं आहे. एकदम मिक्स करून घ्यायचं आणि एकदम बारीक गॅस करायचा आणि त्यावरती झाकण ठेवायचं. बारीक गॅस करून 5 मिनिटासाठी शिजून घ्यायचंय. खूप छान असं 10 मिनिटामध्ये जिरा राईस तयार होतं की छान असं मोकळं मोकळं झालंय. आणि असं साईडनं करायचं, असं मध्ये घालायचं नाही, हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचा. छान असं भात झालेलं आहे. त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. ऑप्शनल आहे, नसेला आवडत नाही टाकलं तरी चालतंय. आणि मिक्स करून घ्यायचं. जिरा राईस तयार झालंय. इकडे डाळ पण शिजली आहे. डाळा तडका देऊ. मोठे 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. तुम्ही तुपही वापरू शकता. 2 तेजपत्ता, 1 चक्री फूल, 2 मसाला विलायची आणि 1 छोटा चमचा जिरे टाकलेले आणि 1 पिंच हिंग टाकायचं. बारीक गॅसवरती टाकायचे खडे मसाले, मोठ्या गॅसवरती टाकायचं नाही. आणि जिरे चांगले फुलले की त्यामध्ये 2 मिडियम साईजचे कांदे टाकून घेतलेले आहेत. कांद्याचा हलका कलर बदलला की त्यामध्ये लगेच हे वाटण टाकून घ्यायचं. 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या काया टाकून घेतलेले आहेत. मिक्सरमधून वाटून घ्यायचे किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायच्या. 2 मिनिटासाठी लसूण आणि अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. लसूण मिरचीचा कच्चेपणा गेला की त्यामध्ये लगेच हे 2 टोमॅटो घेतलेत मिडियम साईजचे आणि त्यावरती मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक गॅसवरती झाकण ठेवायचं. 3 ते 4 मिनिटासाठी डाळ छान अशी शिजलेली. 5 ते 6 शिट्ट्यामध्ये चांगली डाळ शिजते मिडियम गॅसवरती. तिथे छान अशी डाळ शिजलेली, थोडीशी अशी घुटून घ्यायची. इकडे टोमॅटो मऊ झालेला आहे. एकदम मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता पावडर मसाले टाकणार आहेत. बेडगी मिरची पावडर घेतलेली 1 चमचा. बेडगी मिरची पावडर पचायला पण हलकी असेल, कलर पण खूप छान असं येते. 1 चमचा धनिया पावडर, छोटा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आणि 1 छोटा चमचा गरम मसाला घेतलेला. एवढेच मसाले वापरायचे, जास्त काही मसाले वापरायची गरज नाही. आणि मिक्स करून घ्यायचं. पावडर मसाला टाकले की 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आणि गॅस बारीक ठेवायचा. शिजून घेतलं डाळ पूर्ण टाकून घ्यायची. त्यामध्ये डाळ टाकून पहिले मिक्स करून घ्यायचं आणि 1 उकळी येऊन द्यायची ह्याला डाळीला. छान अशी उकळी आली की त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. आपल्याला जसं डाळ तडका करायचा तसा. मी 1 वाटी गरम पाणी टाकलेले. डाळ गरम असते त्यामुळे गरम पाणी टाकायचं, थंड टाकायचं नाही. आणि थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपण पहिले पण मीठ टाकलेले. मिक्स करून 2 मिनिटासाठी झाकण ठेवून बारीक गॅसवरती शिजून घ्यायची. बघा छान अशी डाळ तयार झाली. आणि त्यावरती भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. कोणी करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने डाळ तडका तयार झालेला आहे. 1 चमचा तूप टाकून घेतलेला तडक्या पॅनमध्ये. 1 चमचा अद्रक घेतलेले, खिसून घेतलेले, बारीक कापून टाकलं तरी चालतंय. आणि 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. वरनं तडका द्यायचा आहे. खूप छान असे डाळ तडका तयार होत आहे. त्यावर 1 छोटा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची, पण गॅस बंद करून टाकायचं. चालू गॅसवरती टाकायचं नाही, नाहीतर मिरची पावडर जळती. आणि असं वरनं डाळ तडका देणार आहे. तर खूप छान अशी डाळ तयार होते. असं वरनं तडका दिल्यावर ढाबा स्टाईल करणार आहे, त्यामुळे तडका देणार आहे. तर तुम्हाला जर नसेल द्यायचं तर नाही दिलं तरी चालतं, तरी पण खूप छान अशी डाळ चवी लागते. हे कोळसा गरम करून घेतलेला आहे. त्यावर ते हळूच वाटी ठेवायची, आतमध्ये जाऊन द्यायचं नाही. त्यावर कोळसा थोडंसं तूप टाकायचं आणि लगेच झाकण ठेवायचं. झाकण असं लय वेळ उघडं ठेवायचं नाही. आणि ते होल असलं झाकणार तर त्याला पेपर लावून घ्यायचा. अजिबात ते धूरच बाहेर जाऊन द्यायचं नाही, म्हणजे छान अशी डाळ तयार होते. ढाबा स्टाईल डाळ तयार करणार आहे, त्यामुळे असं सुकी फ्लेवर देणार. 1 मिनिटासाठी ठेवायचं आणि झाकण उघडायचं की छान असं सुगंध यायला लागलेला आहे. आणि मिक्स करून घ्यायचं. बाकी छान अशी डाळ तयार झाली, एकदम परफेक्ट अशी झाली. आणि कोणी करू शकेल त्या सोप्या पद्धतीने मिक्स डाळ तडका केलेला आहे.
नोफेल रेसिपी आहे, तुम्ही करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली माझी रेसिपी. जीरा राईस तयार आहे, डाळ तडका बी तयार आहे. का ताटं मी टाकून घेऊ. खूप छान असं जीरा राईस आणि डाळ तडका ढाबा स्टाईल तयार झाले. दह्यापेक्षाही छान होतं आपल्या घरी केल्यावर आणि चवीत एकदम भन्नाट असं होतं. एकदा के हमेशा करून खाता आणि दह्यापेक्षा बी खूप छान असं होतं. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.